पुण्यामधली आणखी एक धक्कादायक घटना आता उजेडात आली आहे। गणेशोत्सव संपल्यानंतर गणपतीची वर्गणी वसूल करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी कसा धुडगूस घातला ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। स्वतःला कार्यकर्ते म्हणवणाऱ्या या गुंडांनी हॉटेलमध्ये आलेल्या मुलींना मारहाण केल्याचं या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय। पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडलेली आहे। या गुंडांच्या मारहाणीत मुलगी जखमीही झालेली आहे। पुण्यातील कॅम्प परिसरात शनिवारी रात्री 17 सप्टेंबरला हा सगळा प्रकार घडला। मुलींना मारहाण करणारे गुंड हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजप नगरसेवक राजेश श्रीगिरी यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येतोय। या 3 मुली मित्रांबरोबर हॉटेलच्या बाहेर पडत असताना दारूच्या नशेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, छेडछाड केली आणि नंतर मारहाण देखील केली। कार्यकर्त्यांच्या मारहाणीत यातील एका मुलीच्या हाताला दुखापत झाली आहे। यावर कहर म्हणजे मुलींनी घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही। उलट गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित मुलीनं केलेला आहे। आपण या दृश्यांमधून सहज पाहू शकतो आहोत। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजप नगरसेवक राजेश श्रीगिरी यांचे हे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला जातो आहे। गणेशोत्सव संपल्यानंतर गणेशोत्सवाची वर्गणी मागण्याचा प्रकार सुरू होता। 3 लड़के थे और वो कुछ भी ऐसे नॉनसेंस ऐसे कुछ भी बातें कर रहे थे। फिर उसके बाद मेरा फ्रेंड जस्ट ऐसे बोला कि मतलब भाई प्रॉब्लम क्या है, तो उसको सीधा आया और बोले लाइक कि किधर से है तू, तो इज़ लाइक कि बॉम्बे, तो उसको वो मारने लगे। और फिर उसके बाद मेरी एक फ्रेंड है और हम ऊपर जैसे आ रहे तो उसको वो पकड़ के नीचे ले गए। फिर उसके बाद ऊपर लिफ्ट से आते टाइम पे मैं नीचे गिर गई और उसके बाद वो मतलब इधर उधर हाथ लगाने लगे और उसने मतलब ऐसे हाथ भी पकड़ा और ऐसे स्क्रैचेस भी आ गए। खाली गेल्यावर ते विनाकारण मुलींना काही काही अश्लील बोलत होते। काही काही आता त्यांना मराठी कळत नाही म्हणून त्यांना काही कळलं नाही एक्झॅक्टली, पण चल आती क्या ना तसे असे शब्द वापरत होते। त्यात माझा नंतर एक जो मित्र आला मुंबईत तो गेला, तो वेन ही वेंट देअर, तर त्याला त्यांना जाब विचारलं की बाबा तुम्ही असं का करताय, तर त्यांनी डायरेक्ट त्याला मारहाणच चालू केली। मारहाण केली तर हे लोक घाबरून वर पळत आले। दोन्ही मुलं जे फुल पिलेले होते बाजूला उभं राहून मुलींना आधीपासून काहीतरी छेडखानीचं बोलत होते। त्याच्यानंतर बरंच अजून काही बोलले, तर मी बोललो काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, तर नका करू असं। तर ते माझ्याकडे आले, मला त्यांनी विचारलं की बाबा कुठे राहतो तू, मी म्हटलं मुंबईला असतो। तर त्याच्यात त्यांनी मग मारायला चालू केलं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। विशेषतः गणेशोत्सव संपल्यानंतर वर्गणी वसूल करण्यासाठी ही अशी गुंडगिरी सुरू आहे, त्यातही हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समजतंय। काय अधिक माहिती आहे? हेमाली शनिवारी रात्री म्हणजे 17 तारखेला हा प्रकार घडलेला आहे आणि त्याला आज बरोबर 3 दिवस झालेले आहेत। शनिवारी रात्री हा प्रकार घडल्यानंतर साधारणतः 1:30च्या सुमारास या मुली त्यांच्या मित्रांबरोबर लष्कर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलेल्या होत्या। मात्र पोलिसांनी त्यांना एवढ्या रात्री मेडिकल सर्टिफिकेट आणण्यास सांगितलं। त्यानंतर या मुलींनी मित्रांबरोबर जाऊन ससून हॉस्पिटलमधनं मेडिकल सर्टिफिकेट आणलं आणि रात्री पहाटे 3 वाजता पोलिसांना दिलं। मात्र त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। रविवारी त्यांना परत बोलवलं। रविवारी वकिलांसहित या मुली गेल्यानंतर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। गुन्हा दाखल घेण्यास टाळाटाळ केली आणि प्रकरण मिटून घ्यावं। नितीन, आमच्याशी असेच संपर्कात राहा। आपल्या बरोबर भाजप नगरसेवक, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजप नगरसेवक राजेश श्रीगिरी आहेत। राजेशजी, या पीडित मुलींनी आरोप केलेला आहे की ज्या लोकांनी ही गुंडगिरी केलेली आहे, मारहाण केलेली आहे, ते तुमचे कार्यकर्ते आहेत। आपण काय सांगाल? नाही, माझे कार्यकर्ते नाहीत मॅडम, त्या संबंध नाही। माझे कार्यकर्ते तिथे जातच नाही। एवढं रात्री 2-2:30 वाजता आपले कार्यकर्ते काय करतात तिकडे? आणि ते झाड तोडले त्या हिशोबाने तिकडे गेले असते। तिथे त्यांच्या समोर झाड तोडले म्हणून तक्रार झाली आम्हाला। त्यांच्या हॉटेलच्या समोर झाड होतं ना, ते कॅन्टोन्मेंटने त्यांनी तोडले म्हणून ते FIR बघायला गेले। बाकी काही संबंधच नाही तिचा। पण हे ज्यांनी मारहाण केली ते तुमचे कार्यकर्ते नव्हेत? नाही नाही, मी वर्करच नाही। पण पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीयेत भाजपचे कार्यकर्ते आहेत म्हणून, असं पीडित मुलींचं म्हणणं आहे। बोलणं काय कसलं भाजपचे कार्यकर्ते, काही संबंधच नाही भाजपचा। पण हा सगळा प्रकार तुमच्या क्षेत्रात घडलेला आहे, यावर घडलाय। माझ्या वॉर्ड मध्ये येतो तो, आमच्या वॉर्ड मध्ये येतो। आलं का? ते वॉर्डात येतो। ते वॉर्डात असल्यामध्ये येणारे जाणारे जाते तिथे माझे 5-6 मंडळ जे आहेत आमचे वॉर्ड मधले, ते मला संपर्क करतात, इथं झाड तोडले होते मी, असं तसं नाही का।
मला कोण येतं बघावं तर कोण नव्हतं त्यावेळेस. नक्की. हो, आणि तिथं रात्रभर ते चालू असतो 1:30-2 वाजे 2:30-3 वाजेपर्यंत मुला मुलींचं ते पबच आहे ना. धन्यवाद. मुली पिऊन नशे वगैरे निघतात म्हणून तिथं ते ठिकाणा चालतच असतो, तर नवीन नाही. नितीन, राजेश श्रीगिरी आता आपल्या बरोबर आहेत. तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. श्रीगिरी साहेब, रात्री तुम्ही भांडणं सोडवायला गेला होतात की नाही? भांडणं सोडवलं नाही, तिथं झाड कापण्याच्या हिशोबाने भांडणं झाले म्हणते. झाड कापला म्हणून मला फोन आला त्या हॉटेलच्या म्हणजे तुम्ही रात्री त्या दिवशी 1:30 वाजता तुम्ही तिथे गेला होतात? हो, झाड तोडले म्हणून. आणि तिथे गेला होता आणि तुम्हाला हा सगळा प्रकार माहिती झाला होता? हा सगळा प्रकार तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळाला होता का? नाही, मला हा प्रकार माहितच नाहीये. काही झाड तोडल्याचा प्रकाराचा फोन आला मला. श्रीगिरी साहेब, तुम्ही रात्री तिथे गेल्याचं, हे घटना घडल्यानंतर तिथे गेल्याचं मान्य करताय आणि तुम्हाला हा प्रकार घटनेसाठी नाही गेलो, हॅलो, झाड तोडण्यासाठी गेलेलो. आलं का लक्षात? रात्री 1:30 वाजता झाड तोडण्याच्या तक्रारीसाठी गेलेलात का तुम्ही? हो, रोज तिथं 2:30-3 ला दररोज गर्दी असतेच त्या ठिकाणी मुलं. नक्की. धन्यवाद राजेश श्रीगिरीजी, झी24 तासकडे आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. आणि दरम्यान सुनील रामानंद, सहपोलीस आयुक्त पुणे, यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता पीडित तरुणांनी आणि तरुणींनी आमच्याकडे यावं आणि आम्ही यावर कारवाई करू, तक्रार नोंदवून घेऊ, असं त्यांनी म्हटलेलं आहे. नितीन, आपल्यालाही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.